तर भावांनो काय म्हणतात, तर आपली आजच्या शेतकऱ्याच्या मुलाचा ब्लॉग अपलोड करून झाला आहे. तर आपला ब्लॉग संपूर्ण पहा. आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब. राम राम. तर राम राम भावांनो काय म्हणतात, तर भावांनो आता आला वावरात आपली ड्युटीच आहे. तर गवत काटावले आला भावांनो, विरा वगैरे तिकडे ठेवलो. आता जर फिलहाल म्हणजे सध्यामध्ये बांध्याचं पाणी पाहायला आलो. तर फक्त बांधेत पाणी मस्तपैकी आहे, पाणी भरला बांधेत. आपला हिरवागार शेत, आपला धान. कारण की कसं आहे ना, 3 महिने दुसरीची नोकरी करायचा वाटा, स्वतःची नोकरी करा. 3 महिने तकलीफ झाल्यावर 4थ्या महिन्यात तुम्हाला नक्की तुमच्या यशाचं फळ मिळणार. असं काम आहे भावांनो. तर एक मोठी आता न्यूज आली सरकाराकडून की सिलेंडर जे आहेत ते महाग होणार आहेत. म्हणजे 45 दिवसासाठी सगळे छापेमार सुरू आहेत. पण कसं आहे ना, आपल्याला शेतकऱ्याला काही देणं घेणं नाही आहे सिलेंडर महाग की स्वस्त. कारण की आपल्याजवळ अवेलेबल म्हणजे शेतातले काळ्या वगैरे आहेत. चुल्यावर स्वयंपाक होते आपल्या घरी. काही आपल्या घरी आपण काही श्रीमंत मानताना चुलीवर स्वयंपाक होते आपल्या घरी मस्त 2. तर असंच काम आहे बनवून. तर आपल्याला शेतकऱ्याला काही लेणं घेणं नाही आहे. कारण की आपल्याला शेतकऱ्याला कसं आहे ना, उपाशी नाही मरू शकत. शेतकरी आता सगळ्या गावाला पालते, सगळ्या देशाला पालते. तर असंच काम आहे बनवून. तर आता गवत काढतो संपूर्ण आपला ब्लॉग. राम राम. तर आपला इतका गवत झाला संपूर्ण काटकूट करून भावांनो पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. तर एवढ्या मोठ्या बांधीमध्ये गवत होता बरं. तर हा संपूर्ण आपल्या म्हशीसाठी म्हणजे दुधारू जनावराला द्यावा लागते. तर असाच काम आहे भावांनो दूध उत्पादक शेतकऱ्याचा. तुम्हाला दाखवतो संपूर्ण पाहू शकता. हा गवत वगैरे संपूर्ण काटकूट करून मी ना, हा इतका गवत काढलो. ते आपली गाडी तिकडे उभा आहे. हा संपूर्ण आपला शेत. म्हणजे आपल्याला एकटून अशी नोटीस करावी चुकती आहे की आज मी थोडासा बाहेर गेलो होती सिटीमध्येच. तिथं म्हणजे मी 15 ते 19 आवर्स उभा राहिलो. एवढं शोरशराबा, गाड्याचे हॉर्नचे याचे त्याचे दुनियाभराचे आहे. नाही तर आपल्या शेतात नाही काहीच डिस्टर्बन्स नाही भाऊन, काहीच नाही. फक्त काही आवाज शोरशराबा नाही. मस्त पक्ष्यांच्या चिवचिवाट आहे. पाहू शकता. सायलेंटली लिसन करा. आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक बिना लावायची बी काही गरज नाही. म्हणजे एवढा म्हणजे सायलेंट वातावरण आहे वावरात. तर हीच खरी भावांनो म्हणजे सांगायचं तात्पर्य असंच झालं की प्युअर शुद्ध आपल्याला ऑक्सिजन बी मिळते, काम बी होते ना भावांनो. आपल्याला कामासोबत आपला पसीना भेटते, म्हणजे एक्सरसाइज पण होते. तर असंच काम आहे भावांनो एक शेतकऱ्याचा. तर राम राम भावांनो. आपले व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि एक सबस्क्राईब करा. राम राम भावांनो. तर राम राम भावांनो काय म्हणतो, तर तो एक गट्टा, हा एक गट्टा अजून हा एक गट्टा, 3 गट्टे गवत काढून झाला भावांनो. आता ते आपली गाडी उभी आहे तिकडे. आता गाडीवर गवत नेवायचं आहे. तर असा कामा भावांनो शेतकऱ्याच्या मुलाचा. पाहू शकता नॅचरल साऊंड ऐकू तुम्हाला. ऐकू शकता मस्तमध्ये. तर असाच काम आहे भावांनो सुरू. हा करतो शेतकऱ्याच्या मुलावर. कसं आहे ना, म्हशीसाठी नेहमी चारा तर काही दूध देणार नाही आणि दूध नाही मिळणार आपल्याला तर लोकांना चाय नाही मिळणार दुधाची. बरोबर. दुधापासून काही जेवढे बी बनणारे पदार्थ ते नाही मिळणार. बरोबर. आणि आपला पण लॉस आहे. कसा ना, आपले इन्कम सोर्स बनवून द्या. आपण सगळ्यात डिपेंड भाऊ. सांगायचं तात्पर्य झालं असं की आपण सगळा डिपेंड म्हणजे आपल्या म्हशीवर, शेतीवर आहोत. कारण की आपल्या शेतकऱ्याच्यावर दुसरा नाही ना. आपण काही सरकारी नोकरी नाही भावांनो. आपल्याला काही लोकांची काय आपल्याला 10-12 हजार रुपये महिन्यात मंथली काही पेमेंट नाही. तोच आहे आपला व्यवसाय करतून खातून. म्हणजे सांगायचं थोडक्यात तात्पर्य असं झालं, कोणीची गुलामी नाही करत ना, कोणीची नोकरी नाही करत. स्वतःचं काम करतो ना, स्वतःचं मालक भावनं. स्वतःचा मालक होतो. 3 गट्टे काढलो झाला, आपली लिमिट खतम. असं आहे भावनं. आपण म्हणजे कोणीच्या हाताखाली काम नाही करत, स्वतःच्या हाताखाली. तर राम राम भावनं. आता चाललो घरी. म्हशीले चारा पाणी वगैरे करून, दूध वगैरे काढून, दूध वगैरे नेवायचं राहते.
मग आपल्या गावी आज रिसेप्शन पण आहे आणि लग्न पण आहे. तर आज रिसेप्शन लग्न आहे, तर पाहू आता कुणाकडे जातो. तर मग तसंच आपल्या ब्लॉगमध्ये संपूर्ण दाखवून याच्या भावनं. तर राम राम भावनं. तर काय म्हणता भावनं, पाहू शकता आपल्या डोक्यावर केवढा मोठा वजन आहे, गट्टा करून चाललो घरी. तर राम राम भावनं.